भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला सुरंग लावत बिहारच्या विधानसभेत निवडून गेलेले जनसुराजचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी गुरुवारी 6 ऑगस्टला मुंबईतील देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। खासदार पार्थ पवार यांनी प्रशांत किशोर यांना चार्टर्ड विमानाने मुंबईत आणलं होतं। जवळपास 5 तास चाललेल्या या बैठकीत पार्थ पवार प्रत्यक्ष हजर होते। त्यांच्यासोबत प्रशांत किशोर यांच्या टीम मधील 2 सदस्यही होते, तर जय पवार हे ऑनलाईन उपस्थित असल्याचं बोललं जात आहे। या नेत्यांमध्ये गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी बैठक आहे। या बैठकीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा गट तट आणि नाराजी पाहायला मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रणनीती आखण्यासाठी प्रशांत किशोर हे मदत करत असल्याचं कळतंय। सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा तरच मी सोबत काम करेल अशी अटच प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांच्या पुढे ठेवल्याची चर्चा आहे। त्यावर आता सुनील तटकरे यांची आक्रमक प्रतिक्रिया समोर आली असून राष्ट्रवादीतील वाद पुन्हा एकदा समोर आलाय। तर दुसऱ्या बाजूला प्रशांत किशोर यांच्या सोबतच्या बैठकीमुळे महायुती अंतर्गत तणाव वाढला असून भाजपने आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं काय घडतंय तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका। मंडळी, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात 5 तास झालेल्या बैठकीचं नेमकं गुपित काय याची माहिती अजून समोर आली नाही। पण या बैठकीनंतर वेगवेगळी प्रसार माध्यमं त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे बातम्या चालवत आहे। विविध नेते आणि राजकीय विश्लेषक या बैठकीचे वेगवेगळे अर्थ काढतायत। त्यानुसार निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम करत असल्याचं स्पष्ट झालंय। दरम्यान गुरुवारच्या बैठकीत पक्षाची पुढची रणनीती आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर चर्चा झाल्याचं कळतंय। त्यासाठी पक्षात फेरबदल करणं आवश्यक असून तरुण पिढीला अधिक संधी देण्यात यावी असा सल्ला प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवारांना दिलाय। महत्त्वाचं म्हणजे प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांच्या कार्यपद्धतीबाबत जाहीर नाराजी बोलून दाखवली। पक्षात काम करत असताना प्रदेशाध्यक्ष पद महत्त्वाचं असतं आणि त्या बाबतीत संवाद देखील महत्त्वाचा असतो। जोपर्यंत आपण प्रदेशाध्यक्षांसोबत काम करणार नाही तोपर्यंत राज्यात काम करणं कठीण आहे। यापूर्वीच्या बैठकीत सांगण्यात आलेल्या गोष्टींची अंमलबजावणी होत नसेल तर काम करणं कठीण आहे। भविष्यातील निवडणुकांसाठी मी काम करणं अपेक्षित असेल तर सर्वात आधी प्रदेश अध्यक्ष पदाबाबत निर्णय घ्यावा लागेल अशी ठाम भूमिका प्रशांत किशोर यांनी बैठकीत घेतल्याचं बोललं जात आहे। थोडक्यात काय तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर पक्ष वाढवायचा असेल तर भाजपाची जवळीक असलेल्या सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवणं आवश्यक असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। दरम्यान सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्यातील बैठकीनंतर माध्यमांनी सुनील तटकरे यांना घेरलं आणि प्रश्नांचा भडीमार केला। त्यावर तटकरे म्हणाले की कोण प्रशांत किशोर? सुनेत्रा पवार यांच्याशी झालेली त्यांची भेट औपचारिक होती, त्यात काय बोलणं झालं याची माहिती मला नाही, पण मी 41 वर्षांपासून राजकारणात आहे। मी एक प्रॅक्टिकल राजकारणी आहे। पवार साहेब, अजितदादा आणि इतर नेत्यांसोबत मी काम केले। मी माझ्या आयुष्यात निवडणुकीचा सर्वे कधीही केला नाही। मला काय असल्या रणनीतिकार किंवा सर्वेची गरज नाही। 2019च्या निवडणुकीतील यश कोणत्याही रणनीतिकारीमुळे आलं नाही तर कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे मिळालं होतं। सर्वेक्षण उपयुक्त असलं तरी अंतिम निर्णय जनतेच्या प्रतिसादावरच आधारित असतो। मी फील्डमध्ये काम करणारा व्यक्ती आहे। गावातल्या लोकांना, तरुणाईला भेटल्यावर मला अंदाज येतो। मी 8 वेळा महाराष्ट्र उलथापालथा केलाय। राज्याच्या कानाकोपरा मला माहिती आहे। चांध्यापासून बांध्यापर्यंत मी माहिती सांगू शकतो। ते रणनीतिकार असतील पण ते आमच्या पक्षासाठी काम करतात की नाही याची मला माहिती नाही। प्रशांत किशोर यांची नेमणूक झाली असती तर त्याची माहिती मला असती। पक्षात कोणतीही गटबाजी नसून सर्व निर्णय सामूहिक चर्चेनंतर घेतले जातात अशा शब्दात सुनील तटकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली। तर दुसरीकडे पक्षाचे नेते आणि कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी मात्र प्रशांत किशोर आमचे सल्लागार असल्याचं म्हटले। त्यामुळे या वक्तव्यावरून पक्षातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले। बाकी प्रशांत किशोर यांनी तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याचा जो सल्ला दिलाय या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी मात्र सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। दुसरे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तर ह्या मुद्द्यावर बोलणंच टाळलं। त्यामुळे गेल्या काही दिवसात सुनील तटकरे यांच्या बाबतीत सुनेत्रा पवार मोठा निर्णय घेऊ शकतात अशाही चर्चांना आता जोर धरलाय। दरम्यान या सगळ्या घडामोडी आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवरून
महायुती अंतर्गत देखील तणाव पाहायला मिळतोय, कारण सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी मे महिन्यात प्रशांत किशोर यांची पहिल्यांदा भेट घेतली होती. त्यावेळी प्रशांत किशोर यांना पक्षाचं काम देण्यात येऊ नये असा वरिष्ठांचा संदेश घेऊन भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. पण हा मेसेज मिळूनही सुनेत्रा पवार यांनी भाजपाचा शब्द डाबवला आणि प्रशांत किशोर यांना आपल्या पक्षाचं काम दिल्याचं आता सांगण्यात येतंय. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांची सुनेत्रा पवारांवर नाराजी आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या प्रकरणावर प्रतिक्रिया आली असून अजित पवार गटाने प्रशांत किशोर यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे की नाही याची अधिकृत माहिती आपल्याकडे नसल्याचं सांगितलंय. तर भाजपचे वरिष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार गटाला महायुतीच्या धर्माची आठवण करून दिली आहे. बावनकुळे म्हणाले की महायुतीमध्ये एक अलिखित आचारसंहिता आहे. मित्र पक्षांच्या मनात संशय किंवा अविश्वास निर्माण होईल असं कोणतंही पाऊल कोणत्याच पक्षाने टाकू नये, ही जबाबदारी सर्व घटक पक्षांची आहे असल्याचं मंत्री बावनकुळेंनी स्पष्ट केलंय. बाकी प्रशांत किशोर यांनी नुकत्याच बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव केलाय. प्रशांत किशोर सातत्याने बिहारमधील सम्राट चौधरी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर कडाडून टीका करतात. त्यामुळे देखील राज्यातील भाजप नेत्यांचं प्रशांत किशोर यांच्यावर राग दिसून येतोय. आता तर सुनेत्रा पवारांनी त्यांची पुन्हा एकदा भेट घेतल्याने आणि पक्षाची रणनीती त्यांच्याकडे सोपवल्याच्या चर्चांमुळे भाजप नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महायुती अंतर्गत आणखी तणाव वाढेल का आणि सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून खरंच हकालपट्टी होईल का, याकडे राजकीय वर्तुळाचं चांगलंच लक्ष लागलंय. बाकी या संदर्भातील तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.